नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज सुंदर डिझाईनचे पेशवाई मंगळसूत्र बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे गोल्डन मनी घेतलेले आहे, ती मिडल साइजचे स्क्रू लागणार आहे आणि हा पॅन्डल घेतलेला आहे असं डिझाईनचा। तर तुम्ही गोल असेल तुमच्याकडे तर गोल सुद्धा यूज करू शकता। आणि 2 गोल्डन मोठे मनी 2 सुया लागणार आहेत। तर आपण बनवायला सुरुवात करूया। आता हे बघा, इथे मी डबल पदर घेतलेले आहे, ते 4 पदर म्हणजे 2-2 येणार आहेत। तर आपल्याला 12 किंवा 14 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवायचे आहे। आणि हे जे मंगळसूत्र असते ते आपण जी गंठण घालतो त्यापेक्षा थोडं कमी असतं, त्याच्यामुळे मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार 12 इंच किंवा 14 इंच बनवायचे आहे। तर आता आपण स्क्रू ओवायचा आहे। आपल्याला स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला सुरुवातीला ओवून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे जे गोल्डन मनी होते हे मनी ओवायचे आहेत। तर हे मनी पितळाचे आहे, ती पत्र्याचे नाही आहेत। पत्र्याचे असले की त्याचा कलर गेल्यावर ते काळे पडतात, परंतु याचा कलर गेला तरी ते असेच दिसणार आहेत आपल्याला। आणि क्वालिटी पण खूप चांगली याची, टिकतात ते वर्षभर तरी। तर असे आपल्याला मागच्या साईडला गोल्डन मनी ओवून घ्यायची आहे ती। आता हे जे मी मनी आहे ते मी होलसेलच्या रेटने आणलेले आहे, ती मालाडवरून। तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर मालाडला होलसेलचे दुकानं आहेत असे मण्यांचे, तिथे आपल्याला स्वस्तमध्ये भेटतात एकदम। घेतले तर लाईनीवर असतं, किती लाईन असते ते। तर आता ही साधारण 25 रुपये लाईन आहे, मी मागाशी दाखवली तशी। आता दोन्ही साईडला आपल्याला सारखेच ओवून घ्यायचे आहे ती। आता मी इथे सुट्टे करून घेतलेले आहे, ते याची लाईन असते, मी तुम्हाला दाखवते कशी लाईनी असतात ते त्याच्या क्वालिटीवरून त्याची प्राईज असते। आता इथे आपल्याला मंगळसूत्र ओवायचं आहे। तर सुरुवातीला एक गोल्डन मनी घ्यायचा आहे मोठ्या साईजचा, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पॅन्डल हे ओवू शकतात। आता माझ्याकडे अशा डिझाईनचं होतं त्याच्यामुळे मी हे असं घेतलेलं आहे। इथे वेगवेगळ्या डिझाईनचं तुम्ही पॅन्डल टाकू शकता। आणि आता आपल्याला एवढेच मनी ह्या साईडला ओवून घ्यायचे आहे ते। तर हे बघा, माझ्याकडे अशी लाईन आहे, अशी लाईन भेटते मण्यांची। तर ही ती क्वालिटीवर असते त्याची प्राईज। आता ही साधारण 25 रुपयाला होती ही लाईन। तर अशा आपल्याला इथे 4 लाईनी लागलेल्या आहेत, इकडच्या साईडला एक, इकडे एक, आणि आता ह्या साईडला 2 लागणार आहेत। आता हे बघा, ह्या साईडला पण आपल्याला मनी ओवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला इथे सारखेच मनी टाकायचे आहे, ती व्यवस्थित माप घ्यायचं आहे। मागे पुढे झाले की मग त्यामध्ये गॅप पडतो आणि मग ते व्यवस्थित वाटत नाही। हे बघा, आता इथे मी दोन्ही पदर सारखेच करून घेतलेले आहे ती। आणि आता आपल्याला स्क्रू ओवायचा आहे। तर हा स्क्रू हा मागच्या साईडने ओवायचा आणि व्यवस्थित दोन्ही पदर आपल्याला खेचून घ्यायची आहे ती। आता इथे उरलेला थोडासा धागा आपल्याला सुईच्या बाजूचा कापून घ्यायचा आहे। आणि आता इथे 4 ते 5 गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत आपल्याला। एकदम फिट्ट पकडायचं आहे इथे स्क्रूजवळ, म्हणजे व्यवस्थित त्याची गाठ बसली जाते। आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे। असं ओढून बघायचं, गाठ मारून झाली की बघायचं। कधी कधी काय होतं, याचा जो आहे होल तो मोठा असतो आणि आपण 1-2 गाठी मारल्या तरी पटकन तो निघून येतो, त्याच्यामुळे असं व्यवस्थित ओढून बघायचं
किंवा परत अशी एखादी परत गाठ मारून द्यायची आहे आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. हे बघा, आता आपलं पेशवाई मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर हे मंगळसूत्र 9 वारी किंवा 6 वारीवर सुद्धा छान दिसतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.